कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ घेऊन जाणाऱ्या गाडीचे पूजन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते कोल्हापुरातील ओढ्यावरील रेणुका मंदिर येथे करण्यात आले। त्यानंतर गाडी सौंदत्ती येथे रवाना करण्यात आली। सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा 11 डिसेंबर पासून ते 15 डिसेंबर पर्यंत होत असल्याने या यात्रेसाठी महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून लाखो भाविक जात असतात। यामध्ये कोल्हापूर आणि ग्रामीण भागातून जाणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय असते। सौंदत्ती येथे यात्रा काळात पूजा अर्चा, चहापाणी, नैवेद्यासाठी गोडधोड प्रसाद हे नित्य नेमाने कार्यक्रम होत असतात। यासाठी गुणवत्तापूर्ण दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची आवश्यकता असते। यासाठी गेली 2 वर्षे गोकुळमार्फत यात्रेकरूंच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत सौंदत्ती येथे गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत। त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला असल्यामुळे यासाठी गेली 2 वर्षे गोकुळमार्फत यात्रेकरूंच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत सौंदत्ती येथे गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत। त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला असून या वर्षीच्या यात्रेमध्ये गोकुळची दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देत असल्याचे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले। यावेळी संचालक विश्वास पाटील, शशिकांत पाटील, संभाजी पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, हनुमंत पाटील, लक्ष्मण धनवडे, सचिन पाटील, संग्राम मगदूम, श्री करवीर निवासिनी रेणुका भक्त मंडळ अध्यक्षा अनिता पवार, सुरेश बिरबोळे, विजय पाटील, कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना अध्यक्ष अशोकराव जाधव, सुभाष जाधव आदी उपस्थित होते।